बातमी नागपूरची आहे। नागपूरमध्ये एका फार्म हाऊसवर रेव पार्टी रंगल्याचं वृत्त आहे। तसंच 4 व्यापाऱ्यांसह 4 महिलांना यात अटक करण्यात आलेली आहे। नागपूर गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागानं ही कारवाई केलेली आहे। रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन सुद्धा सुरू असल्याची माहिती आहे। सुनील शंकरलाल अग्रवाल आणि गौतम जैन तसंच निलेश गडिया आणि मितेश मनोहरलाल ठक्कर अशी अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकांची नावं आहेत। तेजस मोहतोरे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। तेजस, ही रेव पार्टी रंगली होती आणि नक्कीच व्यापारी यात सामील होते, म्हणजे अत्यंत हाय प्रोफाईल अशी ही रेव पार्टी असेल। रेव पार्टी घडलेली आहे। एका फॉर्म हाऊसवर पार्टीत सहभागी 4 धन दगड्या व्यापाऱ्यांसह 4 महिलांना सुद्धा अटक करण्यात आली आणि जे 4 धन दगडे जे व्यापारी होते ते वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यापारी होते आणि हे 4 महिलांसोबत त्या रेव पार्टीमध्ये सामील होते अशा प्रकारची गुप्त माहिती पोलीस विभागांना मिळाली। पोलिसांनी सामाजिक सुरक्षा विभागाने मोठी कारवाई केली आणि ही जी अद्याप जी कारवाई झाली नव्हती, मात्र रविवारी रात्री 1 वाजल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची समजत आहे। त्यासोबत पार्टीमध्ये अंमली पदार्थांचे सेवन सुरू असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। त्यासोबत जे व्यापारी आहेत 4 व्यापारी, त्यामध्ये सुनील अग्रवाल असतील, गौतम जैन असतील, निलेश गडिया असतील किंवा मितेश ठक्कर असतील, यांना या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यासोबतच आरोपीवर NDPS या कोटपा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास जे आहे ते पोलीस करीत आहेत। धन्यवाद तेजस या सगळ्या माहितीबद्दल।